हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। कुलक्षये प्रणश्यन्ति कुलधर्माः सनातनाः, धर्मे नष्टे कुलं कृत्स्न मधर्मोऽभिभवत्युत। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानंद विग्रहं, पूर्ण ब्रह्म परानन्दमीशमालन्दी वल्लभम्। नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति। अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं, तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता। कुलक्षये प्रणश्यन्ति कुलधर्माः सनातनाः, धर्मे नष्टे कुलं कृत्स्न मधर्मोऽभिभवत्युत। ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायाचं चिंतन आपण करत आहोत आणि या पहिल्या अध्यायातील 40व्या क्रमांकाचा हा श्लोक आहे। या श्लोकाचा अन्वय आणि अर्थ एकदा आपण पाहूयात। कुलक्षये सनातनाः कुलधर्माः प्रणश्यन्ति, धर्मे नष्टे अधर्मः कृत्स्नम् उत कुलम अभिभवति। याचा अर्थ असा होतो, कुलक्षये म्हणजे कुलक्षय झाला असता, सनातनाः कुलधर्माः प्रणश्यन्ति, वंश परंपरेने चालत आलेले जे कुलधर्म आहेत, वंश परंपरागत सनातन असलेले जे कुलधर्म आहेत ते काय होतात, नाहीसे होतात। आणि धर्मे नष्टे, आणि हा कुळधर्म नष्ट झाला, नाहीसा झाला की मग अधर्म हा कृत्स्नम उत्कुलम अभिभवती। आणि कुळधर्म नाहीसा झाला की जो अधर्म आहे हा उर्वरित साऱ्या कुळाला काय करतो, व्यापून टाकतो। अर्जुन काय म्हणतोय देवाला, या कल्मशाची थोरी सांगेन तुझ। देवाला म्हणतो, देवा जरा इकडे लक्ष द्या, हे युद्ध केल्यानंतर या आमच्या वंशातील जे लोक आहेत, आमच्या कुळातील जे लोक आहेत, यांच्याशी आम्ही युद्ध केल्यानंतर जे पातक लागणार आहे, त्या पापाचं महत्त्व, कल्मशाची थोरी किती मोठं पाप लागणार आहे हे मी तुम्हाला सांगतो, जरा अवधारी। ऐसे पार्थ होती अवसरी म्हणे देवा, अवधारी या कल्मशाची थोरी सांगेन तुझ, तुला मी सांगतो म्हणे। त्याचं म्हणणं असं आहे की हे मला कळतंय की कुळाचा नाश केल्यानं काय पाप लागणार आहे हे मला कळतंय, पण या कौरवांना हे कळत नाही आहे। म्हणून तर तो म्हणतो, कथन्न ज्ञेयमस्माभिः पापादस्मान् निवर्तितुम कुलक्षय कृतं दोषम प्रपश्यद्भिर जनार्दन। हे जनार्दना, कुलक्षयापासून होणारा दोष आम्हाला दिसतो आहे आणि आम्हाला दिसत असूनही या पापापासून निवृत्त होण्याविषयी आम्ही का बरे विचार करू नये। हे समोरचे लोक हे भले समजत नसतील, यद्यपि ते न पश्यन्ति लोभोपहत चेतसः कुलक्षय कृतं दोषम मित्रद्रोहे च पातकम। जरी राज्य लोभानं यांचं चित्त अविवेकी झालेलं असेल, असे हे कौरव ह्या दोषाला पाहत नाहीत। कुलक्षयामुळे होणारा जो दोष आहे तो यांना दिसत नाही। मित्राशी द्रोह केल्यानं होणारं पातक हे यांना कळत नसेल, न कळू दे,
कारण ते कोण आहेत? अविवेकीच आहेत. लोभानं, राज्याच्या द्रव्याच्या लोभानं यांचं चित्त काय झालेलं आहे? अभिभूत झालेलं आहे, मारल्या गेलेलं आहे, विवेक शून्य झालेला आहे, विचारशक्ती यांच्यातील नाहीशी झालेली आहे. म्हणून यांना हे पाप दिसत नसेल, पण आम्ही मात्र विचारी माणसं आहोत ना. आम्ही तर विचार केला पाहिजे की नाही, कुळक्षयानं होणारं किती मोठं पाप आम्हाला लागणार आहे म्हणून तो म्हणतो हे मी समजतोय आणि हे तुला सांगतो. हे देवा, या कल्मशाची थोरी सांगेन तूच. या कुलक्षयानं, कुळाचा नाश केल्यानं होणारं पाप किती मोठं पाप आहे ते मी तुला सांगतो म्हणे. आणि मग सांगायला सुरुवात केली. कुलक्षय झाल्यानंतर काय काय होणार आहे? कुलक्षये प्रणश्यंती कुलधर्मा सनातना. तो म्हणतो कुलक्षय सनातना हा कुलधर्मा हा प्रणश्यंती. कुलक्षय जर होईल तर वंश परंपरेनं चालत आलेले कुलधर्म काय होतील? नाहीशे होतील. कारण कुलधर्माचं पालन कोण करणार आहे? या वंशातील लोक, या कुळातील लोक. आणि या कुळांचा जर आम्ही काय केला? नाश केला, तर हे परंपरागत चालत आलेले जे धर्म आहेत त्याचं पालन कोण करील? पुढे हे धर्म पालन करणारी माणसं तर राहिली पाहिजेत की नाही. आणि आम्ही जर त्यांचाच नाश केला, आमच्या कुळाचा जर नाश आम्ही केला, कुलक्षय कुळाचा नाश झाला असता. कुल सनातना हा कुलधर्म हा प्रणश्यंती. वंश परंपरागत अनादिकाळापासून चालत आलेले, परंपरेनं चालत आलेले हे कुलधर्म काय होतील? नष्ट होतील. की ज्या कुलधर्माच्या पालनानं आमच्या वंशाचं काय केलेलं आहे? रक्षण केलेलं आहे. आमच्या कुळाचं काय केलेलं आहे? रक्षण केलेलं आहे. ते कुळधर्मच काय होऊन जातील? नष्ट होऊन जातील. आता मोठा विषय आहे हा. आपल्याला 10-15 ओव्या आपल्या व्हाव्यात असा आपला विचार असल्यामुळं त्याचा विस्तार आपण करत नाही. आम्ही त्या शेवगावला ज्यावेळेस केवळ गीतेचा पाठ घेतला होता, त्यावेळेस ह्या एका एका श्लोकाचा 1-1, 2-2 पाठामध्ये काय केला होता? विस्तार केला होता. आजच्या लोकांचं आपले वंश परंपरेनं चालत आलेले धर्म पाळले जातात की नाही याकडे लक्षच नाही आहे. आणि मग मोठ्या मोठ्या दुःखांना काय व्हावं लागतंय? सामोरं जावं लागतंय. आणि मग ओरडतात लोक, हे दुःख आमच्या वाट्याला कसे काय आले? ज्या कुलपरंपरागत चालत आलेल्या या धर्माने आपल्या कुळाचं रक्षण केलेलं आहे, आपल्या पूर्वजांनी जो आचार केलेला आहे तोच आपल्याला पुढं नेला पाहिजे. अनेक वेळेस काय होतं, आपल्याला देशत्याग करण्याची वेळ येते. म्हणजे स्थलांतर होतं. नोकरीच्या निमित्तानं, व्यवसायाधिकाच्या निमित्तानं कुटुंबांचं काय होतं? स्थलांतर होत असतं. पण ते स्थलांतर जरी गरजेचं असलं तरी देखील त्या लोकांनी आपल्या पुढच्या पिढ्यांना हे सांगितलं पाहिजे की आपलं कुलदैवत काय आहे, आपल्या वंशाचं रक्षण करणाऱ्या देवी देवता कोणत्या आहेत, आपल्या पूर्वजांचा आचार काय आहे, आपले संस्कार संस्कृती काय आहे. कमीत कमी वर्षाकाठी किंवा काही उत्सवाच्या प्रसंगी तरी आपल्या मूळ गावी आपल्या पुढच्या पिढ्यांना घेऊन गेलं पाहिजे. मोठा विषय तुम्हाला म्हटलो की नाही, 1-1, 2-2 पाठाचा काय हा विषय आहे. कुलक्षय प्रणश्यंती कुलधर्मा हा सनातना हा. इथं तरी अर्जुन म्हणतोय, हे देवा तू मला युद्धाला प्रवृत्त करतो आहेस आणि हे युद्ध केल्यानंतर आमचा मोठा कुलक्षय होईल. आणि कुलक्षय झाला असता हे सनातन कुलधर्म काय होतील? नष्ट होतील. पण आताच्या स्थितीत ह्या श्लोकाचा विचार केला तरी देखील आजही हे सनातन कुळधर्म नष्ट होतच चाललेत की. लक्षात आलं का? आता काय कुळाचा थोडाच प्रत्यक्ष घात केलाय आपण, घात न करता सुद्धा सनातन कुळधर्म जे वंश परंपरेने चालत आलेले होते हजारो लाखो वर्षापासून, आणि विना तक्रार आपल्या पूर्वजांनी ज्याचं काय केलेलं होतं? पालन केलेलं होतं. आता आपण अधिक शिकलेलो असल्यामुळं त्यांच्या त्या धर्मपालनाला आपण काय ठरवलेलं आहे? आडाणीपणा ठरवलेला आहे. लक्षात आलं? आणि मग नसलेल्या दुःखांना सामोरं जावं लागतंय. लक्षात शिकला तितका हुकला आपण म्हणतो की नाही. काल परवा आम्ही बोललो होतो कुठं असं. ही प्रज्ञा मारलेली आहे. विषय आता लांबेल, सकाळीच बोललो आम्ही तिथं. शस्त्रैर्हतास्तु रिपवो न हता भवन्ति, प्रज्ञा हताश्च रिपवो सुहता भवन्ति, शस्त्रम हंति पुरुषस्य शरीरम एकम
प्रज्ञा विभवम कुलम यशश्च हंती. आलंयच ओघाने सांगून जातो. कूटनीतीतलं हे वचन आहे आपल्या परंपरेतील, पण याचाच शस्त्रासारखा वापर आपल्या छुप्या अनेक शत्रूंनी आपल्या विरोधी केलेला आहे. त्या श्लोकाचा अर्थ सांगतोय. शस्त्राने शत्रूला मारणं म्हणजे जणू न मारल्यासारखंच असतं, पण त्याची जर प्रज्ञा मारता आली तर त्याला खरोखर मारल्यासारखं असतं, समूळ मारल्यासारखं असतं. का? काय कारण याचं? ते म्हटले शस्त्र भांती पुरुषाच्या शरीरम एकम. शस्त्राने जर एखाद्याला मारलं तर त्याचं फक्त शरीर मारता येईल, एकाला मारता येईल. पण त्याची जर प्रज्ञा मारली, त्याचा बुद्धिभेद जर केला, प्रज्ञा विभवम कुलम यशश्च हंती, त्याचं वैभव, कुळ, यश, परंपरा, संस्कार, संस्कृती या सगळ्यांचा नाश केल्यासारखं होतंय. मुघल आक्रमकांनी आपली मंदिरं पाडली, ग्रंथसंपदा जाळली, स्त्रिया भ्रष्टविल्या, धर्मांतरणं केली, कत्तली केल्या, संपत्ती लुटू द्या. पण आपली बुद्धी शाबूत होती. त्यामुळं पुन्हा अनुकूल काळ आल्यानंतर हिंदूंनी पुन्हा मंदिरं उभी केली, पुन्हा संपत्ती मिळवली, पुन्हा ग्रंथ निर्माण केले. पाठच होते, फक्त लिहून काढायचे राहिले होते. लक्षात आलं. पण इंग्रज नावाच्या चतुर शत्रूने बाह्य आक्रमण फारशी न करता काय केलं? बुद्धीवर आक्रमण केलं, आपली प्रज्ञा मारली, आपला बुद्धिभेद केला. आणि असं शिक्षण आपल्याला दिलं की त्यांनी प्रत्यक्ष मंदिरं पाडली नाहीत, पण असलेल्या मंदिरात जाण्याची बुद्धीच ठेवली नाही आपल्याला. लक्षात आलं का? सनातन कुळ धर्माचं पालन करतोय का तेवढ्या रीतीनं? नाही करत. संतांचं अवतार कार्य सांगताना सांगितलं की नाही, वाढविले सुख भक्ती भाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे. कुळाचार हे कुल परंपरागत जे सनातन धर्म, त्याचा सुद्धा प्रचार प्रसार संतांनी, कोणत्या संतांनी सांगितलं आपल्या आपल्या कुळाचा आचार सोडून द्या म्हणून? नाही. आणि त्यांनी देखील दिलाय का सोडून? नाही. वर्णाश्रम विहित जे काही कर्म वाट्याला आलं ते सचोटीनं करून ईश्वर प्राप्ती त्यांनी करून आपल्याला दाखवलेली आहे. असो, अर्जुन काय म्हणतो? हे देवा, तू म्हणतो त्याप्रमाणे जर युद्ध केलं आणि त्या युद्धामध्ये आमच्या कुळाचा जर नाश झाला, कुलक्षय सती, आमच्या कुळाचा जर नाश झाला, तर सनातन हा कुलधर्म हा प्रणश्यंती, वंश परंपरागत चालत आलेले हे सनातन कुळधर्म काय होतील? नष्ट होतील. आणि धर्मे नष्टे, आणि धर्म नष्ट झाला असता हा अधर्म जो आहे तो काय करील? उर्वरित साऱ्या कुळाला आपल्या स्वाधीन करील, त्याला काय करून व्यापून टाकील. अर्जुनाचं हे वचन काही खोटं नाही आहे, याच्यात एक अक्षर खोटं नाही. कुळक्षय झाला असता हे असंच होतं. फक्त आता तो मोहापोटी बोलतोय आणि नको तिथं बोलतोय. तो युद्धप्रसंगी ती दया जी उपजली ती योग्य नाही आहे. ही दया जर अगोदर त्याच्या अंतकरणात उपजली असती तर तो मोठा दयाळू संत ठरला असता. संतांच्या मनात अशी दया येत असते, अशी दया ज्याच्या मनात उत्पन्न होते तो तर संत असतो. पण त्याला त्या विषम ठिकाणी ती दया निर्माण झाली स्वजनांप्रती, आणि त्या मोहातून तो हे वाक्य बोलतोय. सांगू का? आता एखादा दारुड आहे, तो सुद्धा चांगलं वाक्य बोलतो, अगदी संत महात्मा प्रवचनात बोलतो तसंच वाक्य बोलतो. पण त्या संताच्या वचनाला जेवढं मोल आहे, अगदी तसंच वाक्य तो दारुडा बोलतो. त्या दारुड्याच्या वचनाला आहे का मोल? नाही, कारण तो नशेत बोलतोय. लक्षात आलं का? आणि महात्मा ते कळकळीनं बोलतोय, बुद्धी स्थिर असताना बोलतोय. हीच वचनं शास्त्रात आलेली आहेत, त्याला प्रमाण मानण्यात येतं. आणि तेच वचन अर्जुन बोलतोय. त्या अर्जुनाच्या बोलण्याला देव काय ठरवणार आहे? बडबड करतो, बाष्कळ बडबड करतोस, पंडितासारखी फक्त काय करतोस? अशोचान अनोशोच प्रज्ञावादांश भाष्य, फक्त पंडितासारखं बोलतोस म्हणे. लक्षात आलं का? कुळाचा नाश झाला असता वंश परंपरागत सनातन कुळधर्म नष्ट होतील, आणि धर्म नष्ट झाला असता अधर्म हा काय करतो? उर्वरित साऱ्या कुळाला स्वाधीन करून व्याप्त. आम्ही रात्री एका ठिकाणी बोललो होतो, ती आरती होती ते काशी विश्वेश्वराजवळ. म्हटलं ही आरती ज्याने कोणी सुरू केली या ठिकाणी त्याला दंडवत केलं पाहिजे. लहान लहान मुलं होते आणि ते वारंवार त्या आरतीला येऊन ती आरती त्यांच्या कंठस्थ झाली होती आणि ते म्हणत होते ती आरती. लक्षात आलं ना? तिथं बोलताना मी बोललो होतो,
आपण आपल्या मुलांना आपला जो काही धर्म आहे, सनातन धर्म, त्याचं शिक्षण देण्याची काय आहे गरज आहे. चांगले संस्कार करण्याची काय आहे गरज आहे. आपली देवी देवता कोणत्या आहेत हे दाखवण्याची काय आहे गरज आहे. आपली परंपरा काय, मंदिरं कोणती आहेत, संस्कृती काय आहे आपली, हे दाखवण्याची गरज आहे. आपण जर त्यांना हे चांगलं शिकवणार नाहीत तर त्यांना वाईट शिकवणारे काय आहेत, सावध आहेत. लक्षात आलं का? तुम्ही त्यांना चांगलं ज्ञान देऊ नका, वाईट द्यायला माणसं टपलेलीच आहेत. लक्षात आलं का? इथं कसा संबंध? तो काय म्हणतो, धर्म नष्ट झाला असता अधर्म हा उर्वरित साऱ्या कुळाला काय करतो, स्वाधीन करून व्यापतो. जोपर्यंत वंश परंपरागत हे कुळ परंपरागत धर्म पाळले जातात तोपर्यंत अधर्माला त्या कुळात प्रवेश करायला काही हेच नाही आहे, संधीच नाही आहे कोणत्याही प्रकारची. लक्षात आलं का? वेदांताच्या विषयी बोलताना म्हणतात की नाही, आसुप्ते रामृते कालम नयेद वेदांत चिंतया. सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत वेदांताचंच काय करावं, चिंतन करावं. कामादीना मनागपी, कामादी विकारांना मनात थोडासा सुद्धा प्रवेश करायला संधी देऊ नये. 24 तास काय करावं, तोच विचार करावा. तो विचार थांबवला की अविचार शिरायला तयारच आहे. लक्षात आलं का? तसं तुम्ही वंश परंपरागत कुळ धर्म आचरण बंद करा, अधर्म कुळात प्रवेश करायला तयारच आहे. लक्षात आलं? म्हणून तर ह्या अलीकडच्या आधुनिक लोकांना एवढे बुद्धिवान असूनही नाना प्रकारच्या दुःखाला सामोरं जावं लागतं. लक्षात आलं का? असो, विस्तार झाला. कुलक्षय प्रणश्यंती कुलधर्मा सनातना धर्मे नष्टे कुलंकृत्स्नम धर्मो बिभवत्युत. जैसे काष्ठे काष्ठ मथिजे ते तवह्नी एक उपजे तेने काष्ठ जात जाळीजे प्रज्वळलेनी. जैसे काष्ठे काष्ठ मथिजे, ज्याप्रमाणे लाकडाने लाकडाला काय केलं, घासला असता तेथ वन्ही एक उपजे, तेथ एक अग्नी काय होतो, उत्पन्न होतो. ठीक आहे, उत्पन्न होतो. पण तो जर भडकला, प्रज्वळलेने, तो जर अग्नी भडकला तेने काष्ठ जात जाळीजे, तो त्या संपूर्ण लाकडांना काय करतो, जाळून टाकतो. कुठे निर्माण झाला अग्नी, त्या लाकडामध्ये. लाकडाच्याच घर्षणानं एका लाकडाने दुसऱ्या लाकडावर घर्षण केलं की काय झाला, अग्नी निर्माण झाला. ठीक आहे, अग्नी निर्माण झाला, पण तो जर भडकला तर तो जाळतो कुणाला, त्या लाकडांनाच. त्या दोनच लाकडांना नाही. मग लक्षात आलं का? जे एकमेकावर घासले त्या दोनच लाकडांना जाळून राहत नाही, काष्ठ जात सर्व लाकडांना काय करतो, जाळून टाकतो. तैसा गोत्रीची परस्परे जरी वधू घडे मत्सरे तरी ते तैसा, तैसा म्हणजे त्याप्रमाणे म्हणजे मागच्या ओळीत जैसे काष्ठे काष्ठ मतीजे ते वन्य एक उपजे तेणे काष्ठ जात जाळीजे प्रज्वळलेनी. तैसा गोत्रीची परस्परे जरी वधू घडे मत्सरे, जरी मत्सरे वधू घडे. देवानं जर सगळ्यांना स्वतंत्र जन्म दिलेला आहे, प्रत्येकाला काय बनवलेलं आहे, स्वतंत्र वेगवेगळं बनवलेलं आहे. प्रत्येकाचं अस्तित्व काय केलेलं आहे, वेगवेगळं. प्रत्येकाला प्रतिभा वेगवेगळी दिलेली आहे. आता अलीकडं काय शब्द आहे, युनिक केलेलं आहे सगळ्याला वेगवेगळं. बोटाचे ठसे सुद्धा काय आहेत, प्रत्येकाचे वेगवेगळे आहेत. डोळ्याचे पुन्हा आले की नाही लोक अंगठ्यावर. पहिले अंगठे बहादर म्हणायचे अंगठा देणाऱ्याला, आणि सही करणाऱ्याला तो शिकलेला म्हणायचे. आता सही सुद्धा कोणी करू शकतं, सही रे सही जशीच्या तशी करू शकतं, पण अंगठा कुठून आणतील. आत्ता जेवढे पृथ्वीवर लोक उपलब्ध आहेत त्या प्रत्येकाचे ठसे काय आहेत, वेगळे आहेत. याच्या आधी जन्मलेले अनंत लोक त्यांचे सुद्धा ठसे प्रत्येकाचे काय होते, त्यांचे तर एकमेकात वेगळे होतेच, पण आत्ता जे जिवंत आहेत त्यांचे त्या मेलेल्या लोकांहून काय आहेत, भिन्न आहेत. आणि पुढे जे जन्माला येतील अनंत लोक त्यांचे सुद्धा काय असणार आहेत. हे झालं फक्त स्थूल शरीराच्या बाबतीमध्ये एवढी भिन्नता, म्हणजे प्रत्येकाला वेगवेगळं देवानं जन्माला घातलंय. मनन बुद्धीन सूक्ष्म इंद्रियांच्या बाबतीत विचार जर केला आणखी तर ती देखील काय केलेलं आहे, वेगवेगळं. म्हणजे प्रत्येकावर मला हे सांगायचे की देवानं काय केलेली आहे, जबाबदारी टाकलेली आहे. त्या कुळात जन्मलेल्या त्या दोघांवरती ही जबाबदारी आहे की त्यांनी त्या कुळाचं काय केलं पाहिजे, रक्षण केलं पाहिजे. जर एकमेकातील मत्सरापोटी एकमेकाचा वध करतील तर केवळ त्या दोघांचाच नाश होईल असं नाही,
त्यांच्या त्या कृतीमुळं संपूर्ण कुळच नष्ट होऊन जाईल. तैसा गोत्रीची परस्परे जरी वधू घडे मत्सरे तरी तेणे महादोषे घोरे कुळची नाशे म्हणून येणे पापे वंशज धर्मू लोपे मग अधर्मूची आरोपे कुळा माझी म्हणून येणे पापे वंशज धर्मू लोपे. म्हणून त्या पापान कुळक्षय करण्याच्या पापानं वंशज धर्मू लोपे वंश परंपरागत चालत आलेला जो धर्म आहे त्याचा काय होतो लोप होतो. आणि धर्माचा काय एकदा लोप झाला धर्मे नष्टे कुलम कृत्स्नम धर्मो बिभवत्युत मग अधर्मूची आरोपे कुळा माझी मग कुळा माझी अधर्मूची आरोपे. नंतर त्या कुळामध्ये अधर्म वाढतो. लक्षात आलं का? अधर्म कधी वाढतो? वंशज धर्मू लोपे. अगोदर वंश परंपरागत धर्माचा काय होतो लोप होतो आणि मग अधर्मूची आरोपे कुळा माझी. म्हणजे आपण चांगले महाराष्ट्रात जन्मलेली माणसं वारकरी कुळात जन्मलेली माणसं मग वारकऱ्यांचे जे काही आचार विचार असतील उपासना पद्धती असतील त्यातील एक जरी करण्यात आपण आळस वगैरे केला तर दुसरं काहीतरी घुसायला काय आहे तयारच आहे. नाही तुम्ही हरिपाठ वाचणार पण काहीतरी दुसरं तर वाचणारच ना. नाही कीर्तनाला जाणार पण काहीतरी सिनेमा वगैरे तर पाहणारच ना. लक्षात आलं का? पण मग कीर्तनालाच जात राहिलो हरिपाठच करत राहिलो तर त्या बाकीच्या गोष्टींना शिरकाव करायला वेळच मिळणार नाही ना. लक्षात आलं का? मग अधर्मूची आरोपे कुळा माझी. मग नंतर कधी वंशज धर्मू लोपे वंश परंपरागत धर्माचा काय होतो लोप होतो या पापानं. म्हणून येणे पापे वंशज धर्मू लोपे मग अधर्मूची आरोपे कुळा माझी. आणि मग एकदा का हा अधर्म त्या कुळामध्ये शिरला त्या अधर्मानं त्या कुळाला जर व्यापलं तर मग काय होतं अधर्माभिभवात कृष्ण प्रदुष्यंती कुलस्त्रियः स्त्रीषु दुष्टासु वार्ष्णेय जायते वर्णसंकरः. अधर्माभिभवात कृष्ण हे कृष्णा अधर्माभिभवात अधर्म अभिभवात त्या कुळाला अधर्मानं काय केलं व्यापलं. त्या कुळाला अधर्मानं व्यापल्यानंतर कुलस्त्रिया प्रदुष्यंती कुलस्त्रिया दूषित होतात. आणि स्त्रीषु दुष्टासु हे वार्ष्णेय हे वृष्णी कुलोत्पन्न हे श्रीकृष्णा स्त्रीषु दुष्टासु आणि त्या स्त्रिया दूषित झाल्या असता वर्णसंकर हा जायते वर्णसंकर होतो. वर्णसंकर कधी होतो? स्त्रिया दूषित झाल्या असता वर्णसंकर होतो. स्त्रिया दूषित कधी होतात? सारं कुळ अधर्मानं व्यापल्यानंतर कुळ स्त्रिया काय होतात दूषित होतात आणि त्या स्त्रिया दूषित झाल्या असता वर्णसंकर होतो. येथ सारासार विचारावे कवणे काय आचरावे आणि विधिनिषेध आघवे पारुषती. येथ सारासार विचारावे कवणे काय आचरावे. आता येथ म्हणजे हे हा जो वर्णसंकर जर झाला त्या कुळामध्ये अधर्मानं जर प्रवेश केला तर मग सारासार विचारावे कवणे काय आचरावे सत्य काय असत्य काय सार काय असार काय हा विचार करणंच काय होऊन जाईल बंद पडून जाईल. हा विचारच केला जाणार नाही. कवणे काय आचरावे कोणी कोणत्या कर्माचं अनुष्ठान करावं हाही नियम राहणार नाही. आणि विधिनिषेध आघवे पारुषती आणि शास्त्रानं जे करावं म्हणून सांगितलेले विधी आणि हे करू नका म्हणून सांगितलेला जो निषेध त्याचा देखील विचार राहणार नाही. सर्वच विचार काय होऊन जातील बंद पडून जातील. कधी? जर त्या कुळामध्ये अधर्मानं प्रवेश केला तर. जोपर्यंत ते कुळ वंश परंपरागत धर्माचं पालन करतं तोपर्यंतच ते कुळ काय राहतं सुरक्षित राहत असतं. एकदा का त्यांनी वंश परंपरागत धर्माचं पालन करणं बंद केलं की मग त्या कुळामध्ये अधर्माचा प्रवेश होतो. अधर्माचा प्रवेश झाला की ह्या अशा गोष्टी घडतात. कोणी सारासाराचा विचार करत नाही, कोणी कसलं आचरण केलं पाहिजे याचाही विचार राहत नाही. आणि विधी निषेध आघवे पारुषती हे सर्व विधी निषेध हे केलंच पाहिजे आणि हे करायलाच नको हा विधी निषेध तिथे अजिबात राहत नाही. यांचा विचारच राहत नाही.
असता दीपू दवडीजे मग अंधकारी राहटीजे तरी उजूची का आढळीजे जयापरी. मोठा विचार आहे खरं तर हा विस्तारानं करण्याजोगा. भले ते अर्जुनाचे जरी शब्द असले तरी आजच्या काळाला अत्यंत उपयोगी असे आहेत. असं आहे. सारासार विचार का राहत नाही? कारण त्या कुळात अधर्मानं प्रवेश केलेला असतो म्हणून. अधर्मानं का प्रवेश केला? वंश धर्मलोप आहे. वंश परंपरागत धर्माचा काय झालेला असतो? लोप झालेला असतो. कोणी काय आचरावे, कोणी काय आचरण करावं हा विवेक राहत नाही. का? त्या कुळात अधर्मानं प्रवेश केलेला असतो म्हणून. जोपर्यंत ते कुळ वंश परंपरागत धर्म निष्ठेनं कठोरतेनं पालन करतंय तोपर्यंत त्यांच्यामध्ये अधर्माचा प्रवेश होत नाही. हे पहा, आपण जोपर्यंत आहार विहारादिकाचे नियम चांगल्या रीतीनं पालन करतो तोपर्यंत दुसऱ्या रोगजंतूंचा प्रवेश शरीरात होऊ शकत नाही. पण जर का आपण आहार विहाराचे नियम पालन करणं सोडून दिलं, थंडीचा काळ आहे, थंड वस्तू खायच्या नाही, थंड वस्तू खात राहिलो, उन्हाळ्याचे दिवस आहेत, उष्ण वस्तूपासून आपला बचाव करायचा, चहाच पित राहिलो दिवसभर, तर मग शरीराचं ताळतंत्र काय होऊन जाईल? सगळं बिघडून जाईल. बाहेरचे रोगजंतू काय करतील? शरीरात प्रवेश मिळवतील. आणि एकदा का त्यांनी प्रवेश मिळवला की मग आपल्याला रोगाला काय व्हावं लागेल? सामोरं जावं लागेल. अगदी त्याच पद्धतीनं जोपर्यंत कठोरतेनं कुळ परंपरागत धर्माचं पालन ते कुळ करतंय, वंश परंपरागत धर्माचं पालन, सनातन धर्माचं पालन, तोपर्यंत तिथं अधर्माला शिरकाव करायला जागाच मिळत नाही. पण जेव्हा ते नियम बंद पडतात त्यावेळेस हा धर्म काय करतो? प्रवेश करतो. आणि हा धर्माने प्रवेश केला की मग सारासार विचार करणं बंद होतं. कोणी कशाचं आचरण केलं पाहिजे हा विवेक राहत नाही. आणि विधी निषेध आघवे पारुषती सगळेच बंद पडून जातात. हा विचारच राहत नाही. असता दीपू दवडीजे मग अंधकारी राहटीजे तरी उजूची का आढळीजे जयापरी. असता दीपू दवडीजे, हातात असलेला देवा काय करावा? घालवावा. आणि मग अंधकारी राहटीजे, मग अंधकारात काय करावं? व्यवहार करावा. तरी उजूची का आढळीजे जयापरी. तो उजूची, तो माणूस सरळ जरी चालत असला, सरळ चालणारा जरी असला तरी का आढळीजे जयापरी, तरी त्याला काय करावं लागतं? आडखळावं लागतं. कधी? हातात असलेला चांगला दिवा त्याने काय केला? मालवला. असता दीपू, नसता दिवा त्याच्याजवळ तर गोष्ट वेगळी होती, पण होता ना दिवा, मग त्या दिव्याच्या प्रकाशात आपला रस्ता चालायचं. त्याने काय केलं? नाही, मी सरळ चालणार आहे, दिवा नसला तरी देखील मी कुठेही अडखळू शकत नाही, म्हणून तो दिवाच काय केला? विझून टाकला. तर मग त्याला अडखळावं लागतं. तरी उजूची का आढळीजे जयापरी तैसा कुळी कुळक्षय होय तये वेळी तो आद्य धर्मू जाय मग आन काही आहे पापा वाचुनी तैसा कुळी कुळक्षय होय. तैसा कुळक्षय होय. तसा काय होतो? कुळक्षय होतो. आणि मग त्या कुळातील तो आद्य धर्मू जाय, त्यावेळी तयेवेळी कुळी आद्य धर्मू जाय, त्यावेळी त्या कुळातील जो सनातन धर्म आहे तो नष्ट होऊन जातो. मग आन काही आहे पापा वाचूनी. मग पापा वाचूनी आन काही आहे? मग त्या कुळात पापा वाचून दुसरं असतं का? काय दुसरं असतं तरी काय? पापच पाप. कधी? कुळक्षय ज्या वेळेस होतो आणि त्या कुळक्षयामुळं त्या कुळातील सनातन धर्म ज्या वेळेस काय होऊन जातात? नष्ट होऊन जातात. मग त्या कुळामध्ये पापा वाचून दुसरं असतं तरी काय? मग आन काही आहे पापा वाचूनी. तिथं जे काही घडेल ते काय घडणार? पापच घडणार. जै यम नियम ठाकती ते इंद्रिय सैरारा हटती म्हणून व्यभिचार घडती कुळ स्त्रियांसी. जै यम नियम ठाकती. जेव्हा यम आणि नियम हे काय होतात? बंद पडतात. अहिंसा सत्य अस्तेय ब्रह्मचर्य अपरिग्रह हे यम, आणि शौच संतोष तपस्वाध्याय ईश्वर प्रणिधान. शौच संतोष तपस्वाध्याय ईश्वर प्रणिधान हे नियम हे काय होतात? बंद पडतात. यम नियम बंद पडतात. तेथ इंद्रिय सैरारा हटती. तेव्हा त्या इंद्रियांवरती नियंत्रण न राहिल्यामुळं ते स्वैर काय करतात? व्यवहार करतात. कधी? त्यांच्यावर नियंत्रण न राहिल्यामुळं. नियंत्रण का राहिलं नाही?
ते यमनियमच काय झाले, बंद पडून गेले. म्हणून व्यभिचार घडती कुळस्त्रियांशी, म्हणून कुळस्त्रियांकडून व्यभिचार घडतो. उत्तम अधमी संचरती, अधर्मी पण पाठ आहे पण अधमीच जवळचा वाटतं. उत्तम अधमी संचरती, ऐसे वर्णावर्ण मिसळती, तेथ समूळ उपडती जाती धर्म. उत्तम वर्णातील स्त्रिया अधमी नीच वर्णातील पुरुषाशी गमन करतात. ऐसे वर्णावर्ण मिसळती, ह्या रीतीनं सर्व वर्ण एकमेकात काय होतात, मिसळतात. तेथ समूळ उपडती जाती धर्म, तेथ समूळ जाती धर्म उपडती, तेव्हा सर्व जाती धर्म, सर्व वर्ण धर्म, आश्रम धर्म हे समूळ काय होतात, उपटले जातात. असो. जैसी चोटाची बळी पाविजे सैरा कावळी, तैसी महापापे कुळी संचरती. त्या कुळामध्ये महापाप काय करतात, प्रवेश करतात. कशी? जैसी चोटाची बळी पाविजे सैरा कावळी, ज्याप्रमाणे चव्हाट्यावर, त्या चव्हाट्यावर बळी ठेवला, तो बळी कावळ्यांकडून काय केला जातो, स्वैरपणे प्राप्त केला जातो. जैसी चोटाची बळी पाविजे सैरा कावळी, तैसी महापापे कुळी संचरती. संकरो नरकायैव कुलज्ञानांकुलस्यच, पतंती पितरो हेषाम लुप्त पिंडोदक क्रियाः. हा जो वर्णसंकर होतो, तो वर्णसंकर ज्यांनी कुळाचा नाश केला त्यांना, आणि पुढे जे संकरित कुळ उत्पन्न झालं त्या कुळालाही नरक प्राप्तीला कारण आहे. हा जो वर्णसंकर आहे हा केवळ त्या कुळाचा ज्यांच्याकडून नाश झाला त्यांनाच नरकाला नेऊन घालतो असं नाही, तर जी संकरित प्रजा निर्माण झालेली असते त्या संकरित कुळाला देखील नरक प्राप्तीला काय आहे, हेतू आहे हा वर्णसंकर. त्याचं कारण सांगितलं त्यांनी की लुप्त पिंड उदक क्रिया. पिंड क्रिया उदक क्रिया काय होते, लुप्त होते. पिंडदान आणि तर्पण या क्रियांचा काय होतो, लोप होतो. आणि लोप झाल्यामुळं ते कुलघातकी जे लोक आहेत त्यांचे जे पितर आहेत ते पितर नरकात पडतात. पूर्वज पितृलोकाला गेलेले पितर ते तिथून त्यांना कुठं त्यांचं हे होतं, बदली कुठं केले जाते, नरकात. भले त्यांनी पुण्यकर्म करून वर गेलेले असतील पण त्यांच्या कुळामध्ये जर वर्णसंकर पुढे होईल, जे कुळघात करतील ते, आणि त्यांनी कुळघात केल्यामुळे पुढं वर्णसंकर झालेले जे लोक ते कुळ ते सगळे नरकामध्ये जातात. कारण हे जे वंशज आहेत आता पुढं जन्माला आलेले जे संकरित, ते आपल्या पूर्वजांना उदक क्रिया आणि पिंड क्रिया, पिंडदान आणि तर्पण ह्या क्रिया करत नाहीत. या क्रियांचा काय होऊन जातो, लोप होऊन जातो. त्यांना आपल्या पूर्वजांप्रती काही आदरच राहणार नाही. आपल्या पूर्वजांविषयी काही गौरवाची भावना त्यांच्या मनात राहणार नाही. त्याला कारण राहणार आहे. कारण दोन भिन्न वर्णातील स्त्री पुरुष एकत्र आल्यानंतर त्यांचा जो स्वभाव, स्वधर्म, स्ववर्णानुकूल स्वभाव आहे तो एकत्रित झाल्यानंतर त्यांनी नेमकं कशाचा अभिमान बाळगायचा ते आता इथं सांगता येत नाही. पण आमचे सद्गुरू वैकुंठवासी वक्ते बाबांनी अगदी सांगितलेलं, ते आता मला शोभणार नाही सांगणं पण नंतर सांगू शकतो मी. लक्षात आलं का? त्या मुलानं नेमकं काय करायचं, पुढं जे वर्णसंकरित जन्मलेली जी प्रजा आहे, आता ते भिन्न जर कुळातील स्त्री पुरुषापासून उत्पन्न झालेले असतील तर त्याने आपल्या वडिलांचा अभिमान बाळगायचा की आईकडचा अभिमान बाळगायचा. स्मृतिकारांनी तर म्हटलं, ब्राह्मण्याम शूद्रेण उत्पादिता प्रजा चांडाला. असा तो चांडाळ जो आहे त्याने आता नेमकं काय करायचं, असं एका कुळाचा एक विशिष्ट काय आहे, कुळाचार आहे. त्याच
कुळातील स्त्री पुरुषांचा जर विवाह होईल आणि त्यातून उत्पन्न होणारी जी प्रजा असेल ती काय करील, त्या आपल्या कुळात कुळ परंपरागत आलेले जे आचार आहेत तेच काय करील, आचरील ना. जे धर्म आहेत वंश परंपरागत आलेले त्याचंच आचरण करील. पण दोन भिन्न कुळ किंवा भिन्न वर्ण ते एकत्र येऊन त्यातून निर्माण झालेली प्रजा, त्यांनी नेमक्या कोणत्या कुळ परंपरेचं पुढं आचरण करायचं, ते आचरणच केल्या जाणार नाही. मग ते आचरण केल्या जाणार नाही म्हणजे त्यातून बऱ्याच गोष्टी सुटतील. मग हे पिंडक्रिया, उदक क्रिया, ही तर्पण करणं, पितरांना पिंडदान करणं, ह्या ज्या क्रिया आहेत त्या देखील काय होतील, नष्ट होतील. आणि नष्ट झाल्यामुळं आता त्या पितरांना इथून तर्पण केल्यामुळं त्यांना तिथं काहीतरी त्याचा पुण्यविशेष, त्याचा लाभ तिथं मिळत असतो. तेच बंद पडून जाईल. इथून मनी ऑर्डर पाठवणंच बंद झालं, तिथं काय खातील मग ते, लक्षात आलं का. आणि मग तिथं त्यांचा ते बॅलन्स संपला पुण्याचा की त्यांना ढकललं जाईल कुठं, नरकामध्ये. कुणामुळं, म्हणजे बघा किती लोकांचा नाश होतो. अर्जुन सांगतोय बरं, देवाला समजावून सांगतोय, युद्ध केल्यानं कुळक्षय होईल. कुळक्षय झाल्यानंतर अधर्म त्याच्यात संचरेल, कुळामध्ये स्त्रिया भ्रष्ट होतील, वर्णसंकर घडेल. आणि त्यातून काय काय होईल, ज्याने कुळाचा घात केला तोही नरकाला जाईल. त्याने घात केल्यामुळं त्याच्या पुढच्या कुळामध्ये वर्णसंकर होईल, ती सर्व प्रजा देखील नरकाला जाईल. आणि ती प्रजा पिंड उदक क्रिया करत नसल्यामुळं पूर्वीचे जे पूर्वज ते सुद्धा कुठे जातील, नरकाला जातील. तो काय खोटं बोलत नाहीये, मी सांगितलंय. तो जे बोलतोय ते स्मृती ग्रंथात जे आलेलं आहे तेच बोलतोय, पण तो मोहापोटी बोलतोय. तसं अर्जुन जे बोलतोय हे सगळं स्मृती ग्रंथामध्ये आलेलं आहे, पण त्या स्मृतिकाराच्या मुखातून आलेलं असल्यामुळं ते प्रमाणभूत मानलं गेलंय तिथं. आणि इथं अर्जुन बोलत असल्यामुळं भगवंत पुढं म्हणतील ना दुसऱ्या अध्यायाच्या 11व्या श्लोकात, प्रज्ञावादांश भाष, पंडितासारखं बोलतोस. म्हणजे पंडित नाहीस तू, पोंगा पंडित आहेस, लक्षात आलं. तो मोहापोटी बोलतोय असं आहे. मग कुळातया अशेखा आणि कुळघातका येर येरा नरका जाण्याआधी. मग तया अशेखा कुळा, मग त्या वर्णसंकर झालेल्या सर्व कुळाला आणि कुळघातका आणि त्या कुळघातक्यांना येर येरा नरका जाण्यात, या दोघांनाही नरकास जावे लागते. त्या सर्व कुळाला म्हणजे पुढच्याही आणि अगोदर पितृलोकात गेलेले तेही कुळ आणि तो कुळघाती, या दोघांनाही काय व्हावं लागतं, नरकाला जावं लागतं. येर येरा नरका जाण्याआधी. देखे वंशवृद्धी समस्त या परी होय पतित, मग ओवांडिती स्वर्गस्थ पूर्व पुरुष. देखे, देवाला म्हणतो, देवा पहा, वंशवृद्धी समस्त, वंशाची वृद्धी, वंशाचा उत्कर्ष किती झाला तरी या परी होय पतित, तरी त्या शंकराच्या दोषामुळं ते सर्व काय होतो, पतित होतो. आणि मग ओवांडिती स्वर्गस्थ पूर्व पुरुष, मग जे पूर्व पुरुष, स्वर्गस्थ पूर्व पुरुष, स्वर्गात असलेले पूर्व पुरुष ओवांडिती, ते काय होतात, अधोगतीला जातात, त्यांना तिथून ढकललं जातं. का, जेथ नित्यादी क्रिया ठाके तेथ नैमित्तिक क्रिया पारुखे, तेथ कवणा तिळोदके कवण अर्पी. जेथ नित्यादी क्रिया ठाके, आता ते कुळ भ्रष्ट झालेलं असल्यामुळं वंश परंपरागत जो सनातन धर्म त्यांच्यात त्या कुळात होता, म्हणून तेही येते कुळापाशी, म्हणून तेही कुळापाशी येते, म्हणून ते देखील नरकात पडलेल्या त्या कुळाजवळच येतात. हे कसं घडतं, जैसा नखाग्री व्याळू लागे तो शिखांत व्यापी वेगे, तेवी आ ब्रह्मकुळ अवघे आपलं विजे. जैसा नखाग्री व्याळू लागे, ज्याप्रमाणे नखाच्या टोकाला सर्प चावला तो शिखांत व्यापी वेगे, तरी सुद्धा त्याचे विष शेंडीपर्यंत, वेगे व्यापी, शेंडीपर्यंत झपाट्याने पसरतं. तेवी त्याप्रमाणे आ ब्रह्मकुळावघे आपलं विजे, त्याप्रमाणे एका कुळात पाप घडलं तरी सुद्धा आद्य जे पूर्वज आहेत ते आ ब्रह्म, त्या ब्रह्मदेवापर्यंत जरी पद त्यांनी मिळवलेली असली पूर्वपुण्यानं, त्यांनी केलेल्या पुण्यानं, तरी देखील सर्व कुळं पापात बुडून जातात. आपलं विजय,
तेवी आ ब्रह्मकुळ अवघे आपलं विजे. आपल्या त्या पूर्वजांनी पुण्यकर्मे करून लोकांतर प्राप्त केलेले असले, अगदी ब्रह्मदेवापर्यंतची पद त्यांनी मिळविलेली असली तरी देखील या कुळातील लोकांच्या दोषामुळं ते सुद्धा नरकातच पडतात, पापात बुडून जातात. ते व्या ब्रह्मकुळ अवघे आपलं विजे. जैसा नखाग्री व्याळू लागे तो शिखांत व्यापी वेगे, ते व्या ब्रह्मकुळ अवघे आपलं विजे. पण ह्या सगळ्या गोष्टी अर्जुन देवाला सांगतोय, तेही कशासाठी? युद्ध टाळण्यासाठी. की देवानं आता हे ऐकावं, लक्षात घ्यावं की युद्ध केल्यानं किती मोठी हानी होणार आहे, आणि आत्ताच्या आत्ता काय करावी, आज्ञा द्यावी की पांडवांना की आता हे युद्ध थांबवलेलं बरं. तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुका. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषो निमज द्यावे पसायदान हे. जे खळाची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो प्राणीजात. ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटो तया भूता, चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन सोय रे हो तू, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होवणी तिही लोकी, भजिजो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये, विशेषी लोकी इये, दृष्टादृष्ट विजय हो आवेजी, एथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दान पसावो, येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला, येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला, येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की. माऊली ज्ञानेश्वर महाराज. जगद्गुरु तुकाराम महाराज. सद्गुरु बंशी महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.